ला केंद्रस्थानी ठेवून लिहिलं गेलेलं हे पुस्तक आहे. जरा पारधी, ज्याचा बाण लागून कृष्णाचं देह विलयन झालं, तो जरा पारधी म्हणजे एक प्रतीक आहे. जरा म्हणजे वृद्धापकाळ आणि मृत्यू हा कुणालाच चुकलेला नाही. मग तो साक्षात ईश्वरालाही तो चुकला नव्हता आणि हेच सांगणारं हे पुस्तक आहे. दुसरी गोष्ट म्हणजे अद्वैत. कृष्ण हा सर्वत्र आहे, सगळीकडे भरून राहिलेला आहे. आणि हे जे आहे ते कृष्णाच्या सभोवती वावरणाऱ्या पात्रांमध्ये किंवा व्यक्तिरेखांमध्ये सुद्धा त्यांना शेवटपर्यंत कळलं नाही की कृष्णाचं जे अस्तित्व आहे ते चराचरामध्ये आहे. ते अर्जुन असेल, द्रौपदी असेल, सत्यभामा असेल, ह्या सर्वांनी कृष्णाला भौतिक रूपातच पाहिलं, पण फक्त राधा जी होती आणि राधेने कृष्णाला खरं तर चराचरात पाहिलं. त्यामुळे हे कृष्णरूप जे आहे ते सर्वत्र आहे आणि हे सांगणारं तत्वज्ञान या पुस्तकामधून लेखकांनी मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे. उद्धव आणि राधेची कथा यामध्ये येते. म्हणजे कृष्णाचं देह विलयन राधा कशा प्रकारे स्वीकारते आणि उद्धव कशा प्रकारे स्वीकारतो. या उलट अर्जुन आणि इतर जी पात्र आहेत महाभारताची किंवा व्यक्तिरेखा म्हणूया, तर ते या घटनेकडे कसं पाहतात. मग आपण पाहतो की आपण जगत असताना आपले हेवेदावे असतात, खूप काही गोष्टी घडत असतात, पण एखाद्या व्यक्तीच्या मृत्यूनंतर आपल्याला कुठेतरी असं वाटू लागतं की अरे आपली चूक झाली. मग कृष्णाबरोबरही असंच घडलं का? कारण कृष्णाचं देह विलयन होईपर्यंत खूप जणांना त्याच्याविषयी मत्सर वाटला, त्याच्या सहवासात असलेल्यांना ईर्ष्या झाली. पण त्यांचं देह विलयन झाल्यानंतर वाटू लागलं की अरे कृष्णाच्या सहवासात राहूनही आपण या काय म्हणू त्याला, हे जे काम, क्रोध, मोह, मत्सर आहे त्यावर आपण ताबा मिळवू शकलो नाही असं त्यांना वाटू लागलं. पण कृष्ण जो आहे, कृष्ण तत्व जे आहे ते जर आपण सर्वत्र पाहिलं तर या 5 गोष्टींवर आपण ताबा मिळवू शकतो. परत आणखीही काही गोष्टी, म्हणजे फक्त हे पुस्तक जे महाभारतावर आधारलेलं आहे असं नाही, तर आजच्या जगाशी संदर्भ सांगणारंही हे पुस्तक आहे. म्हणजे आपण कौसाला कोणत्या रूपात पाहतो, कौस म्हणजे क्रूर किंवा कौस म्हणजे एक वाईट वृत्ती, पण लेखकाने कौसाचा दृष्टिकोनही एका वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न केलेला आहे, ज्यामध्ये ते म्हणतात की कौस क्रूर का झाला त्याची कथाही त्यांनी इथे मांडलेली आहे. आणि शेवटी जेव्हा कृष्ण कौसाचा वध करतो त्यावेळी कौस कृष्णाच्या मांडीवर आहे आणि त्यावेळी कौस कृष्णाला प्रश्न विचारतो की माझ्या जागी तू असतास तर तू या क्षणी काय केलं असतंस. म्हणजे कौसाची आई जी होती तिला त्या गणतंत्रामध्ये स्थान नव्हतं आणि म्हणून कौसाने गणतंत्र फोडून स्वतःचं राज्य आणलं आणि म्हणून तो क्रूर होत गेला. त्यासाठी समाजाची वृत्तीही कशी कारणीभूत ठरली ते त्याने सांगितलेलं आहे. त्यावेळी कृष्ण त्याला सांगतो की जरी तुझ्या मातेवर अन्याय झाला म्हणून तू असा वागलास, त्याहीपेक्षा गणतंत्र हे जास्त श्रेष्ठ आहे. आणि हे आजच्या जगाच्या संदर्भात लेखकांनी दिलेला हा मेसेज आहे की गणतंत्र, राष्ट्र हे सगळ्याहून जास्त महत्त्वाचं आहे, जे कुठेतरी आज आपल्या सर्वांनाच लक्षात घेण्याची गरज आहे असं वाटतं. आणि धर्माहूनही पुढे जाऊन राष्ट्र महत्त्वाचं आहे हा संदेशही या लेखकाने पुस्तकातून दिलेला आहे. बरेच असे ज्याला रेलेव्हंट असं म्हणतो आपण, प्रासंगिक अनेक गोष्टी आलेल्या आहेत पुस्तकामध्ये. सध्या मला एवढंच